हॅलो अँड वेलकम बॅक टू वेलकम अवर बॅक चॅनल. आज आम्ही फर्स्ट टाईम नाटक बघायला आलो आहे सोबत आहे पण आणि आमच्या दोघांचंही पहिलंच नाटक आहे. जोडलं जात असेल तर तोडायचं कशाला? हाड मोडलं तरी उपचारांनी जोडलं जातं ना, मग लग्न का नाही? तोडण्यापेक्षा जोडणे बरे. माझं नाव सौ विद्युलता खरे. ऐका, त्याचा पाय पकडा, याला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागणार आहे. पेशंट झालाय हा, प्लीज. नमस्कार. खूप दिवसांनी स्वतःहून ब्लॉग बनवत नाही आहे. तन्वीने सांगितलं मला बनवायला. आम्ही ना नाटक बघायला आलो होतो. म्हणजे मला बघायचं होतं आज देवभाबळी, पण आज देवभाबळीचा कुठेच प्रयोग नव्हता म्हणून आम्ही आज तो नाही बघितला. म्हणून आम्ही आज कोणतं नाटक बघायला आलो सांग ना. ही पण विसरलीला पण माहिती लग्नपंचमी. हां ओके. स्वप्नील जोशीचं लग्नपंचमी करून नाटक आहे. स्वप्नील जोशी आणि अमृता खानविलकर ओके. हे दोन कलाकार होते. थांब ना, मला बोल देत ना. स्वप्नील जोशी आणि अमृता खानविलकर ह्या दोन मोठ्या तू मला बोलायला देत नाही. मोठ्या कलाकारांचा आज शो बघायला आलो होतो आणि फर्स्ट टाईम त्या लोकांना लाईव्ह बघितलं होतं. सो खूप भारी वाटत होतं बघताना. नाटक खूप छान होतं, मजा आली. पण एक प्रॉब्लेम असा झाला की नाटक बघता बघता मी झोपून गेलो आणि माझ्या आजूबाजूची लोकं मला बघा होती. मला तन्वीने उठवलं झोपेतून. नाटक चालू असताना अनिकेत झोपला होता आणि माझं लक्ष नव्हतं. मला घोरण्याचा आवाज आला आणि असा तो आवाज ओळखीचा वाटला म्हणून मी बाजूला वळून बघितलं. ते महाराज झोपलेले होते. काय करणार, झोप आली होती. कारण की मी कालच कोकणातून आलो आहे आणि आमची झोपच पूर्ण होत नाही आज सकाळपासून. तू कोकण, मी कोकण, आम्ही दोघं कोकण, आपण सगळेच कोकण. मला एक सांगायचं आहे, खूप डिफिकल्ट आहे नाटक. म्हणजे जे सादर करतात ना ते खूप डिफिकल्ट होतं. जे आम्ही आज प्रत्यक्षात बघितलं. या अगोदर आम्ही एकही नाटक बघितलं नाही आणि आमच्या दोघांचं पण पहिलं नाटक आहे जे आम्ही सोबत बघितलं आहे. सो मला खूप छान वाटलं आणि ना लाईव्ह परफॉर्मन्स कसा असतो हे पहिल्यांदा हां. बघितलं. आणि स्वप्नील जोशी आणि अमृता खानविलकर खूप बेस्ट आहेत. म्हणजे खूप छान कलाकार आहेत ते आणि त्यांना आम्ही असं एकदम रिअलमध्ये बघितलं आहे तर खूप छान वाटलं. आणि मला ना ते लाईट्स जे होते ना पडद्यावरचे लाईट्स ते खूप आवडले. तुला काय आवडले त्यांना मला ते सांग. म्हणजे हे असं खाली काढणं म्हणजे ती लोक इतकं फटफट चेंज करत होते ना की आपण विचार पण नाही करू शकत की इतक्या फटफट लोक चेंज करू शकतात. हो, म्हणजे ती लोक अक्षरशः 10 सेकंड विदिन 10 सेकंडमध्ये ती लोक चेंज करून येत होते एव्हरी आउटफिट त्यांचं. आणि पूर्ण मेकअप तर नव्हता, मेकअप नव्हता केलेला. तिथं नॉर्मल होते केस, हेअरस्टाईल नॉर्मल होती त्यांची, पण आउटफिट फक्त 10 सेकंडमध्ये चेंज करून येत होते. मला ते खूप भारी वाटलं. बघा ना, हीच बोलते नुसती ब्लॉगमध्ये, मला बोलायलाच येत नाही आहे. मी काय करू? मी जीव देऊ सांगा, तुम्हीच सांगा. मी जीव दिला तर तुम्हाला हसवणार का? मीच ना. ही माझ्याकडे माझ्याकडे मागताय कॅमेरा, कॅमेरा मागतोय. मी नाही देणार. आता मला भूक लागली, मी कॅफे शोधते. तर मी हिला जाऊ दे. आम्ही फर्स्ट टाईम नाटकाला आलो होतो ना म्हणून आम्हाला खूप मजा आली बघायला. म्हणजे खूप काही गोष्टी शिकायला भेटल्या. मेन म्हणजे ना मराठी नाटकाला इतका प्रतिसाद आम्ही पहिल्यांदा बघितला. म्हणजे आम्हीच स्वतः पहिल्यांदा आलेलो. फुल थिएटर हाऊसफुल होता भाई साहब. मी आय थिंक दुपारी 1 वाजता हे तिकीट्स काढले ते पण खूप कमी तिकीट्स अवेलेबल होते आणि आमच्या बाजूला पूर्ण खाली होतं ते पण नंतर थोड्या वेळाने फील झालं जे आता आम्ही बघितलं जेव्हा आम्ही आलो. भाई मजा आली. चलो मिलते नाश्ता करने जा रहे उधर. थांबून सो आम्ही ज्या नाटकाला गेलेलो तर स्वप्नील जोशी आणि अमृता खानविलकर आम्ही मॅगडीमध्ये आलो आणि ते लोक आम्हाला मॅगडीच्या बाहेर घेते. ते लोक काहीतरी गहन विषयावर चर्चा करत होते. त्याच्यामुळे आम्ही त्यांना काही असं फोटो वगैरे असं काही म्हटलं नाही कारण की ते लोक खूप सिरियस बोलत होते. सो ते बरं दिसत नाही म्हणून आम्ही त्यांना काहीच बोललो नाही. आम्ही गप्पा आतमध्ये एंटर केला आणि गेलो काही 5-10 मिनिटांनी गप्पा नाही म्हणता येणार त्यांना, काहीतरी झालं होतं त्यांचं. ते सगळं झाल्यावर ती लोक 5 मिनिटांनी गेल्या
तर नाटक तर खूप छान होतं आणि मला असं वाटतं की प्रत्येक मराठी माणसाने नाटकाला जायला हवं. आपण बॉलिवूडला जेवढं प्रमोशन करतो तेवढं आपण आपल्या मराठी नाटकांचं पण प्रमोशन केलं पाहिजे. तर मला पण हेच वाटतं की तुम्ही पण आम्ही तर खूप आता आम्ही तर चालूच होणार आहोत नाटकच, कारण की मला तर आता पिक्चर बघण्यात इंटरेस्ट नाही. मी धुरंधर 2 पण नाही बघितलं आहे. काय ना धुरंधर रिवेंज नाव आहे त्याचं की 2 पार्ट 2 पण मी बघितलं आहे ना. निक तू बघितलं मोबाईलमध्ये बघितलं आहेस ना. मी तर तो पण नाही बघितला आहे. मोबाईलमध्ये आणि मोबाईलमध्ये बघितला आहे मी तो मोबाईलमध्ये पण नाही बघितला आहे. मला असं वाटतं आपण आपल्या मराठी कलाकारांना सपोर्ट केलं पाहिजे. तुम्ही पण करा. बरोबर ना. ही बघा भुक्कड कशी कॉफी पिते. मला न विचारता कॉफी पिते. ही कॉफी अर्ध्यापेक्षा जास्त तूच पिणार आहे. ब्राऊन शुगर ॲड करते. हे बस झाले 2. हे बस पागल आहे का तू? कोडकोड होईल ती. काय काही स्वप्नील जोशी आणि अमृता खानविलकर दिसली होती यार. भेटायचं होतं पण ती लोकांना आतमध्ये एका महत्त्वाच्या गोष्टीवर बोलवत होते. म्हणजे लिटरली भांडत होते, रडत बिडत होते. आम्हाला काचेतून दिसलं म्हणून आम्ही त्या लोकांना हात नाही दाखवला. तर आम्ही खरोखर त्या लोकांना बाहेर बोलवलं असतं. ब्रदर नक्की होतं, कारण का क्यूट आहेत दोघं पण. मराठी इंडस्ट्रीमध्ये थँक्यू. मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप टॉपचं काम करतात भाई ती लोकं. डिफेंडरमध्ये बसून भांडत होते ती लोकं. त्या लोकांना आतमध्ये भांडायला भेटलं नाही म्हणून. हा भाई प्रयोग संपला निघाले ती लोकं आणि आम्हाला दिसलेले ती लोकं. सो आम्ही ऑर्डर केले. पहिली गोष्ट म्हणजे ही कॉफी जी तन्वीनी मिक्स करून टाकली आहे. दुसरी गोष्ट चीजी फ्राईज, प्रीमियम चिकन बर्गर अँड देन मॅकडी स्पेशल चिकन महाराजा. हा माझा फेवरेट आहे. आणि हे केचप. आणि ही माझी बुबू, माझी तन्नू बुबू. बघा का ते फुकून मारते, फुकून कॉफी पिते. आम्ही हे मँगो किंग मागवलं. मँगो किंग तन्वी स्पेशल मँगो किंग. आता मीच खाणार आहे. माझं थंबनेल काय बघा कशी खाते. मला विचारत पण नाही कोणती गोष्ट. आम्ही जस्ट मॅगडीमध्ये खाल्लं आता आणि हिला आवडलं नाही. जो हिच्यासाठी बर्गर मागवला होता ना तो हिला आवडला नाही म्हणून आम्ही तेच मॅगडीच्या बाजूला एक आम्हाला ज्यूस सेंटर दिसला. आम्ही ज्यूस प्यायला आलो आहे. तो ज्यूस लाईक मँगो किंग. आम्ही ज्यूस नाही प्यायला आलो आहे, मँगो किंग खायला आलो आहे आम्ही. आमरस मिळाला. हां आमरस पद्धतीचं आहे थोडंसं. ओके आमरसच आहे म्हणते. अप्रतिम. खरंच छान आहे. आम्ही खाण्याच्या बाबतीत आम्ही फूडी आहोत. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही खाण्याच्या बाबतीत खूप खातो. आम्ही मागे पुढे बघत नाही की हे असं आहे ते तसं आहे. एकदम टेस्टी खातो आम्ही. टेस्टी. कसं आहे तन्नू? आवडलं? आमची मराठी नाटक डेट झाली, त्यानंतर मॅगडी डेट झाली, आता आमरस डेट आहे आमची. आमरस खातो आणि आमरस खाऊन झालं आम्ही थेट घरी जाणार आहे. आणि तिथे गेल्यावर आम्ही कोकणातली भेट आणली आहे ती कापणार आहे. तुम्हाला हिंट देऊन ठेवतो. हे बी तो कापा आहे. तो फळ जो आम्ही आणला आहे ना तो कापा फळ आहे. टेस्टी असणार आहे. आम्ही खाल्लं पण तो आम्हाला खूप आवडला. टेस्टी एवढी गॅरंटी. काय बोलते? कोकणी भाई, तू कोकणी, मी कोकणी, आपण सगळे कोकणी. कोकणचा राजा खातो भाई मी. फळांचा राजा आंबा. कोकणचा राजा आंबा. आम्ही आलो होतो वाशीला नाटक बघायला, कारण की नियर बाय सांताक्रूज काहीच अवेलेबल नव्हते नाटक. म्हणजे आज नव्हते आणि आम्हाला आजच बघायचे होते. तर उद्याचे शो होते, परवाचे शो म्हणजे होते, पण आम्हाला आज अर्जंट बघायचं होतंच. तर जे स्वप्नील जोशीचं नाटक होतं तेच मला बेस्ट वाटलं त्यातलं. तर म्हणून मी ते बुक केलं आणि आम्ही वाशीला आलो आहे. आणि विष्णुदास भावे नाट्यगृह नवी मुंबईमध्ये आम्ही नाटक बघायला आलो होतो. आणि ही आमची गाडी आणि आमच्या बाजूला डिफेंडर लावलेली होती. आणि अनिकेत मला हे म्हणत होता की मला पण डिफेंडर घ्यायची आहे एक दिवस. आणि असं त्यांनी त्या डिफेंडरकडे बघितलं आणि डिफेंडरमध्ये स्वप्नील जोशी आणि अमृता खानविलकर होते.
आणि नाटक संपल्यानंतर आम्ही बघत होतो, ट्राय करत होतो की त्यांना भेटू, पण ते आम्हाला असे दिसले बाजूला, पण त्यांचं काहीतरी बिनसलेलं गाडीमध्ये, त्याच्यामुळे आम्ही त्यांना बोलवलं नाही बाहेर, किंवा आम्ही त्यांच्याकडे जस्ट बघितलं आणि आम्ही निघून गेलो. मॅगडीमध्ये निघून गेलो, कारण की प्रत्येकाची पर्सनल स्पेस असते आणि ते ॲक्टर आहे त्याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळ्यांना टाईम दिला पाहिजे. ऑलरेडी ते खूप जमतात आणि नाटक आज जे आम्ही बघितलं आहे मजा आली भाई, हसलो म्हणजे लिटरली खूप funny एकमेकांची मस्ती करत होती दोघं. आणि त्या मस्तीत अनिकेत पण माझी खिचत होता, कारण की त्याचे जे डायलॉग होते ना ते रिलेटेबल आमच्याविषयी पण होते. तर तो जेव्हा हे बोलत होता तेव्हा अनिकेत मला टोमणे मारत होता. तर तुम्ही पण बघा, तुम्ही पण बघा जाऊन, खूप छान आहे. कपल लोकांनी तर गेलंच पाहिजे. आणि कॉमेडी नाटक होतं, छान होतं. आणि काय म्हणायचं होतं मला, काहीतरी म्हणायचं होतं. हे मराठी भाषा आणि मराठी नाटक, मराठी सिनेमासृष्टी ही आपण जपली पाहिजे. आम्ही बॉलिवूडला नाही जात, आम्ही थिएटरला खूप कमी जातो. फक्त महाराजांचे मराठी चित्रपट येतात ना तेव्हाच आम्ही पिक्चर बघायला जातो. धुरंधर पण एका मित्राने फोर्स केला होता खूप की चल 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 चल, तेव्हा आम्ही धुरंधर बघायला गेलो होतो. 2 बघितलाच नाही आम्ही, फक्त वनमध्ये. हां. आणि मग त्यानंतर आम्ही इथून मॅगीमध्ये खाल्ल्यानंतर आम्ही बाजूलाच फ्रेश ज्यूस सेंटर असं आहे, तिथून आम्ही आमरस खाल्ला आहे. त्याचं नाव होतं मँगो महाराजा. मला वाटलं असेल की आमरस फेक असेल, पण ओरिजिनल होता. हा प्युअर. आणि त्यात खूप भरभरून आंब्याचे तुकडे होते. तर तुम्ही पण इथे कधी आलात तर नाटक नक्की बघायला तर इथे येऊन नक्की खावा. आम्ही तुम्हाला लोकेशन DM करू जर तुम्ही आम्हाला मेसेज केलात तर. आणि तुम्ही ब्लॉग बघता पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही, प्लीज सबस्क्राईब करा ना आम्हाला. लाईकसुद्धा करा आणि कमेंटसुद्धा करा आम्हाला प्लीज, ही आमची रिक्वेस्ट आहे तुम्हाला.